शिवकर प्रीमियर लीग 2025 हे पर्व आपण पाहतोय. जर सेम प्रमाणात पॉइंट झाले, जर एखादा संघ 2 मॅच जिंकला आणि त्यांचे 4 पॉइंट झाले 3 संघांचे, तर त्या संघांमध्ये 2 संघ आपण टॉप 4 मध्ये पाठवणार आहोत. त्याच्यासाठी आयोजकांनी असा निर्णय घेतलाय की पॉइंट समप्रमाणात असतील, सेम असतील, तर सुपर ओव्हरची मॅच 1 ओव्हरची होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता फेरबदल केला जाणार नाही आणि जिंकणारा जो संघ असेल तो सेमीफायनल साठी पात्र होईल. या सूचनेकडे शिवकर प्रीमियर लीग मधील सर्व खेळाडूंनी लक्ष केंद्रित करायचं. पाठवतो बघ, ग्रुपला टाका. ओके, सगळ्यांची कन्सेप्ट क्लिअर. मॅच तुमच्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल शिवशंभो 11 त्यांच्या विरोधात आरो 11. शिवशंभो 11 संघाचे संघमालक आपण जर पाहिले तर संकेतजी शिर्के आणि अजयजी कोहली हे 2 संघमालक तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधामध्ये आरो 11 त्या संघाचे संघ मालक असतील अक्षय पाटील. संघाचे कॅप्टन आपण पाहू शकता सूरज भगत. त्याच्यानंतर शिवशंभो 11 टीमचे कॅप्टन उत्तम पाटील जो स्ट्राईक एंडला उभा आहे. या मॅच मध्ये उत्तम पाटील चांगला खेळ करेल का आणि त्याचा खेळ बहरेल का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज भगत हा कॅप्टन या टीमचा. सूरजचा पहिला बॉल, इथे पहिला बॉल डॉट आलाय. चांगली मॅच रंगेल. एकमेकांच्या विरोधात 2 मित्र एकमेकांच्या अपोजिट उभे टाकलेत आणि आज मात्र शिवकर प्रीमियर लीग मधील अनेक दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. नजीरजी शेख यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत करूया. नेक्स्ट बॉल, इथे फटका हवेमध्ये आहे, मिस टाइम झालाय, खूप उंच उडालाय, जेलची शक्यता नाकारता येत नाही. फिल्डरनं मात्र कॅच डाऊन केली. शेवटच्या क्षणाला नजाराटी आणि दुर्घटना घटी असं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. ज्यावेळेस तुम्ही रोडवरून प्रवास करत असताना त्यावेळेस त्या रोडवरती एक फलक नेहमी लावलेला असतं, नजाराटी आणि दुर्घटना घटी. तुमचं लक्ष केंद्रित असणं एखाद्या मॅच मध्ये एखाद्या गाडीवरती फार महत्वाचं असतं. आणि तसंच चित्र इथे बॉलवरती जी नजर होती ना ती डाऊन झाली आणि एक जीवनदान मिळाला उत्तम पाटील नामक या विस्फोटक बॅट्समनला. उत्तम पाटील शिवकर टेनिस क्रिकेटची ओळख आहे. सक्षमजी पाटील यांचं सहर्ष आपण स्वागत करूया. इथे हा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलिंग, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. सूरज भगत आज शिवकर टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आणण्यासाठी ज्या खेळाडूंना प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आज शिवकर टेनिस क्रिकेटचा एक आदर्शवत खेळाडू म्हणून सूरज भगत कडे पाहिलं जातं. बेस्ट वर्सेस बेस्ट असा परफॉर्मन्स अशी मॅच तुम्ही पाहताय. ऑनसाइडला बॉल चाललाय, तिथे मात्र गोलीच्या वेगानं बाउंड्रीच्या बाहेर चौकार. संघाची धावसंख्या 4 न वाढेल, जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. चांगली स्पर्धा, चांगले संघ. त्याच्यानंतर शिवकर प्रीमियर लीग मध्ये 8 संघ मालक तुम्ही पाहताय. 8 संघ मालकांचं विशेषतः आपण कौतुक करू. त्यांनी संघ मालकी घेतली आणि अनेक खेळाडूंना त्यांच्या मुले आज खेळण्याची एक संधी नाविन्यपूर्ण प्राप्त झाली या स्पर्धेमध्ये. यावेळेसचा बॉल खोलवर पद्धतीचा होता. अंपायर्सकडे लाऊडली अपील झाली. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. ते डॉट बॉलिंग, संघाची धावसंख्या स्थिरावले 6 वरती. सूरज भगतचा हा बॉलर आहे ना, तो मात्र उत्तम पाटीलची विकेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील गोलंदाजी करतोय. कारण उत्तमची विकेट त्याला माहिती आहे खूप इम्पॉर्टंट आहे. उत्तम जो आहे ना तो एक पात्री मॅच आपल्या खिशामध्ये घालू शकतो, इतका पॉवर हिटर उत्तमकडे पाहिलं जातं.
शेवटचा बॉल सूरज भगतचा पॉवर प्लेच्या P1च्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल शेवट गोल केला अंपायर सिग्नल इट इज आउट ऑफ द पार्क सिक्सर. प्रणयने सांगितलं की बॉल फेल आहे परंतु बॉल फेअर आहे. प्रणय चांगला बॉल तुम्ही पाहिलात. 6 आला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वरती. एक यॉर्करच्या नादामध्ये सूरज भगतनं हा लोअर फुलटॉस टाकला तिथे मात्र षटकार आला. संघाची धावसंख्या 12 बिनगडी बाद 12. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला ओमसाई इंटरप्राइजेस निव्या केबल 11 प्रणय म्हात्रे यांचा संघ एक पाहायला मिळतो. त्या संघाचे संघ मालक आहेत जगदीशजी डवले प्रदीपजी डवले. त्याच्यानंतर औद्योगिक इंटरप्राइजेस सिव्हिल कन्स्ट्रक्शन टीमचे संघ मालक वैभवजी डवले. टीमचे कॅप्टन वासुदेव आंग्रे तुम्हाला पाहायला मिळतील. कानिपनाथ 11 शिवकर नजीर शेख असलम शेख हे टीमचे ओनर आहेत. इथे हा बॉल अंपायर सिग्नल इट इज आउट ऑफ द पार्क सिक्सर. नेक्स्ट बॉल इथे मात्र ऑफसाईडला येत असताना डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. तिथे 1 रनची प्राप्ती होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 रन्स होतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 20 या धावसंख्येवरती. 2 दशक धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 20. यावेळेसचा बॉल टॉस केला ऑफसाईडला. फिल्डर आहे डाऊन द बॉल आणि एक साधी सोपी कॅच. बॅट्समन होईल झेलबाद.
नवीन बॅट्समन अमर ढवले बॅटिंग करण्यासाठी आलेच. हा बॉल अमर यांचा ऑन साईडला लेग साईडला जात असताना डीप मध्ये बॉलची वाट पाहिली जाते. तिथे मात्र 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या 21. या ओव्हरच्या अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. पंकलेश ज्यांना 9 धावा इथे खर्च केल्या 5 बॉलमध्ये 2 विकेटांना प्राप्त केल्या. आता जो बराच काल नॉन स्ट्राईक एंड वरून खेळ पाहत होता ना तो उत्तम पाटील स्ट्राईक एंडला आलाय. शेवटचा बॉल तो पेस कर राऊंड विकेट. इथे हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. संगम सरांचा इशारा की हा वाईट बॉल आहे. इथे डॉट बॉल आहे. तुमचं लक्ष संगम सर या मॅच मध्ये की नाही याची तपासणी आम्ही करत होतो आणि त्यांनी लगेच सांगितलं क्विक रिप्लाय दिला की हा डॉट बॉल आहे. आणि इथे षटक नंबर 2 समाप्त होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 गडी बाद 21 डीजे. इथे तिसरं षटक चालू झालं. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नयन आलेत आणि नयनचा हा डॉट बॉल आलाय. नयन एक द्रुतगती गोलंदाज शिवकर टेनिस क्रिकेटचा हा पाहतो आपण. इथे हा बॉल खोलवर पद्धतीचा होता. ऑन साईडला जात असताना डीप मध्ये फिल्डर केवळ 1 रनची प्राप्ती होईल. एकेरीपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या बॉलवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ट्रिपल दुरी तुम्हाला 5 दुऱ्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. कारण 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 22 रन धावफलकावरती 2 विकेट आउट झालेत आणि 2 चेंडूचा खेळ सुद्धा झालाय. अमर सुद्धा 2 वरती खेळतोय. उत्तम त्याच्या आकड्यामध्ये सुद्धा 2 तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 वरती तो बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल खोलवर पद्धतीचा क्रॅकिंग यॉर्कर होता. अक्षरशः खोदून काढला. सूरज भगत लॉंग ऑनला होते. त्यांनी बॉलला पकडलं लगेच फेक केली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. धावसंख्या 23. थेंब थेंब तलेसाचे या उक्तीप्रमाणे इथे रन्स वाढल्या जात आहे आणि इथून रन्स येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. इथे हा बॉल डॉट येईल. संघाची धावसंख्या स्थिरावेल या डॉटच्या मदतीनं 23 या धावसंख्येवरती. नयनचं आपण कौतुक करूया. नयननं आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अक्षरशः नयनच्या नावाचं नाणं कणकण वाजलं शिवकर प्रीमियर लीग 2025 मध्ये. हा बॉल आणखीन एक इथे 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 वरती. संघाची धावसंख्या 24. उत्तम पाटील त्याला आता उत्तम केली साकारायची. तो भरपूर काल शांत बसलाय. आता त्याला अंत दाखवावा लागेल. इथे हा बॉल पाठीमागे अंपायर सिग्नल बॅटकट चा इशारा येईल आणि चौकार.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नरेश ढवले येतील. यावेळेस नरेश हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरचा आपण कौतुक करू. दुसरी कॅच त्यानं पकडली तिथे धाव संख्या धावफलकावरती 28. अजूनही या ओव्हरचे 5 चेंडू बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे 5 बॉल बाकी असतील. किती धावसंख्येचं लक्ष या सत्रामध्ये असणार ते मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार. यावेळेसचा बॉल खोलवर पद्धतीचा होता. तिथे मात्र ऑफसाईडला पुन्हा एकदा बॉलला रिले केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. उत्तम स्वतःवरती आता विश्वास ठेवला उत्तमना. उत्तमला माहितीये माझे जे साथीदार येत आहेत ना त्यांच्या बॅटमधून जास्त रन्स येत नाहीत. अशा परिस्थितीला मला रन्स काढावे लागतील. 1 रन्सनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 वरती. संख्येत नवीन बॅट्समन आलेत. 9 मध्ये 17चं योगदान दिलं आतापर्यंत उत्तमनं वैयक्तिक कोट्यामध्ये. हा बॉल बघून मारायचा होता ऑफसाईडला. संगम सरांचा इशारा येतोय. एक डे नाईट बिझी शेड्यूल आहे संगम सरांचा आणि त्यांचा इशारा की हा वाईट बॉल. 30ला 3. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या पूर्वार्धातील कोणतं रहस्य दडलं असेल. लाडक्या प्रेक्षकांना कोणते अंक या 4 बॉल मध्ये पाहायला मिळणार आणि पहिला मोठा अंक पाहायला मिळेल असं वाटतंय. आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. बॉल तारेला लागला आणि सीज गेला. प्रणय पण्या तारेला लागून सीज गेला तर 6 आणि तारेला लागून आत पडला तर कॅच घेतली तर ओके. तारेला बॉल लागला. विद्युत तारा आतमधून ज्या गेल्यात मैदानाच्या आत जर तारेला लागून बाहेर गेला तर तो 6 आहे आणि कॅच घेतली तर कॅच आहे आणि बाहेरच्या तारेला लागून आतमध्ये आला तरी आउट आहे. आणखीन एक उत्तम पाटील हा शांत बसणारा खेळाडू नाहीये. किती वेळ त्याला शांत बसणार. ब्लास्ट केले 2 मोठे फटके. इथे हा बॉल 1 रन सर प्राप्त होईल इझिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 रन्स होतील. इथे मात्र घेत असताना उत्तम होतील धाबात. इथे थांबा 2 मिनिटं. मायाजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा उत्तम पाटील जे 2 6 उत्तमनं लगावल्या त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 43 रन्स 4 विकेट गेल्यात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. यानंतरचा मॅच आपण टॉस करून घेऊ. मॅच असेल कोणती मॅच आहे आठवड्यात पण ते कधी पण कोणते पण खेळ होतात. मी तुला विचारलं हे बघ ना कोणचे बघ. कानिपनाथ 11 विरोधात ओम साईराम 11 टॉस साठी आपण याचे कॅप्टन. चला प्रेम गायकवाड आणि त्याच्यानंतर प्रणय म्हात्रे हे 2 कॅप्टन असतील. शेवटचा बॉल इथे होईल डॉट बॉल. पहिलं सत्र संपेल. धावसंख्या धावफलकावरती 43. टार्गेट असेल 44 धावसंख्येचं. चला मुन्नाबजी शेख यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट होता लगेच.
मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ओम साईराम इंटरप्राइजेस आणि निव्या केबल 11 प्रणय मात्रे यांची मॅच असेल. आपण टॉस बॉक्स मध्ये त्यांच्यासोबत जॉईन होऊ. एका बाजूला प्रेम गायकवाडचा संघ कानिपनाथ 11. सर टॉस इथे उडवला जातोय. प्रणयचा कॉल आहे. काटा टेलिस कॉल. इट इज टेल. प्रणय मात्रेनं टॉस जिंकला. प्रणय ओम साईराम इंटरप्राइजेस निव्या केबल शिवकर हा संघ तुमचा पाहतोय. टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. आता फिल्डिंग घेण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय तर अपोजिशन टीम कडे जर पाहिलं तर प्रेम गायकवाडचा संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? नक्की त्यांचा संघ चांगला आहे पण कमीत कमी पर्यंत रोखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. शेवटचा अंतिम प्रश्न. लावण्य 11 क्रिकेट संघ शिवकर आयोजित ही स्पर्धा जे आमचे 3 ते 4 आयोजक आहेत पूर्णपणे शिवकरकरांना त्यांनी एकत्रित आणलं. आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय म्हणशील? नक्कीच. तर ते क्रिकेट खेळत सुद्धा नाही पण त्याही एवढं आयोजन चांगलं केलंय का खेळाडूंना सुद्धा लाजवेल एवढं भारी आयोजन त्याही करून दाखवलं आणि जाम मेहनत केली त्याही यावर्षी. एकदा आमच्या प्रेक्षकांना विनंती करतो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. इथे कानिपनाथ 11 टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जॉईन झालेत. जर कदाचित तुम्ही टॉस जिंकला असाल तर तुमच्या आता बॅटिंग आले वाट्याला तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? साधारणपणे 50 पर्यंत मजल मारतील माझे सर्व खेळाडू. अतिशय चांगल्या पद्धतीने ते खेळ करणार आहेत. चला मॅच ऑन होईल लगेच. प्रणय मात्र आपण टॉस जिंकलाय. पुढच्या मॅचचा निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण उतरायचंय. तर जाऊया या मॅचचा उत्तरार्ध. बॅट्समन चला सूरज भगत बॅट्समन आपण लगेच पाठवायचे. चला कदाचित 2 अंपायर्स आहेत ना. 1 अंपायर्सला आपण जेवणासाठी सोडा. 2 अंपायर्स ओके दोघेही एकसाथ येतील ही इनिंग झाल्यानंतर. बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. टार्गेट असेल 4 ओव्हर मध्ये 44. शिवकर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आज शिवकरकर एकत्रित आल्यानंतर एक मोठी स्पर्धा आयोजित होऊ शकते हे त्यांनी दाखवलं आणि यशस्वीवत स्पर्धा आज तुम्हाला या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहू शकतो. बॅट्समन सूरज भगत आणि राकेश पाटील. जर राकेश पाटीलचा कालचा जो 6 होता ना प्रत्येकाच्या व्हॉट्सअपचा स्टेटस तुम्ही पाहिलात. 24 बॉल 44 ची गरज. लवकर पाठवा साहेब. 44 धावसंख्येचं लक्ष्य. बॅट्समन नरेश आणि त्यांचा साथीदार बॅट्समन राकेश आणि त्यांचा साथीदार सूरज आलेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही पाहू शकता राकेश. नॉन स्ट्राईक एंडला सूरज आणि गोलंदाजी मार्क वरती जो गोलंदाज आहे ना आपण पाहू शकतो इथे आशिष तुपे या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकता. 11ची सरासरी पर ओव्हर मध्ये राखायचे. 11च्या सरासरीनं रन्स इथे कंप्लीट करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या या बॅट्समॅनला. पहिला बॉल आशिष यांचा. पहिलाच बॉल ब्लास्ट केलाय. बॉल उंच हवेमध्ये उडालाय. तिथे मात्र सेफ लँडिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि बाउंड्री लाईनच्या
तुम्ही चौकार येत असताना पहिलाच बॅट्समन राकेशच्या बॅटमधून आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पिचिंग करायचा होता. इथे डायरेक्ट हिट संधी प्राप्त झाली होती. अंपायर सांगतायत की हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची 1 रन्स वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. या मॅच मध्ये तुम्हाला सर्व काही दडलेलं पाहायला मिळतंय. ही मॅच जिंकायची आहे, मॅचला विजयाच्या दिशेने न्यायचंय. अशा परिस्थितीला ही मॅच बिल्डअप करण्यासाठी दोनही खेळाडू एकमेकांच्या विरोधात ठसन दाखवतील. हा बॉल अंपायर सिग्नल की हा नो बॉल आहे आणि या बॉल वरती मिळेल चौकार. हा बोनस 5 धावसंख्येचा दिला इथे. अरे समझे तर या बॉल वरती 1 रन मिळेल. फ्रीचा बॉल होता, पाहिजे तसा पुरेपूरा फायदा उठवू शकले नाहीत बॅट्समन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 11 वरती. जी सरासरी आहे ना त्या सरासरी पर्यंत 2 चेंडू मध्ये पोहोचलेत बॅटिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. 22 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. 22 ला 33. सूरज भगत कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. समोर येऊन त्याला खेळ करावा लागेल. नेक्स्ट बॉल आशिष तुपे यांचा. सूरज भगत कॅप्टन. कॅप्टन साठी हा बॉल यष्टीरक्षक उत्तम पाटील ना थोडी चूक केली होती, परंतु तिथे 1 रन्स मिळेल. डॉट बॉल येईल. संघाची धावसंख्या स्थिरावली जाईल. 21 बॉल 33 ची गरज आहे आता. इथे हा चेंडू हलक्यातनं केवळ गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्नानं यश. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग स्ट्रोक चौकार. आपण जर पाहिलं तर गुण तालिकेवरती 15 या धावसंख्येवर. आता लोवर फुल टॉस दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु फटका अंगलट आला होता आणि सूर्याची किरण कदाचित इथे मात्र डोलावरती आले असावी. फिल्डरच्या आणि त्याने कॅच डाऊन केली. हा कॅच नाहीये तर हा सामना त्यांना सोडावा लागू शकतो, कारण कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी संबोधतो आणि हे साधे सोपे झेल तुम्हाला टिपायचे असतील ना तर तुम्हाला तसं काम करावं लागेल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. स्विच रिव्हर्सचा फटका काय क्लास आहे. राकेश लेफ्टी पण चांगला खेळतो आणि रायटी पण चांगला खेळतो हे त्यानं दाखवलं आणि ठोकला. हा स्विचचा चौकार. अठरा बॉल आणि 24 ची गरज आहे. Thank you so much. Welcome back to cricket once again. SPL 2025 सीझन 13 मध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. अभी टू गो. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. पहिल्या हाफ मध्ये आपण पाहिलं की एकूण धावा 43 बनवले गेलेत आणि 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये 24 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या ओव्हर्सला आपण पाहिलं की 20 धावा आल्या, म्हणजे पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज केल्यानंतर इथून जो पुढचा प्रवास आहे तो आता इथून धमाकेदार सुरू. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय उत्तम पाटील यांना प्रचारण केलंय. षटक क्रमांक 2 साठी धावा वाचवायच्या 24-18 मध्ये. लोवर फुल टॉस बॉल हलक्या त्याने दिशा द्यायचा प्रयत्न. पॅडल स्वीप खेळले होते.
लेग स्लिपला आपण पाहिलं, हा फटका खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर होते मिड विकेट मध्ये, ते बॉलवरती धावून गेले. लॉंग लेग मध्ये बॉलला फील्ड केलंय. एक धावेपासून बिल्डअप करतायत. बॅटिंग करत असताना टीम RO11 चे फलंदाज 21 धावा धावबोर्डावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 17 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे आणि गरज आहे 23 धावांची. सतरा चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. कसा होईल खेळ याकडे सर्वांचं लक्ष आहे. फ्रंट लाईन खेळायचा प्रयत्न आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन सूरज भगतला जोर देत असताना राकेश पाटील आणि तेवढीच चांगली आपण त्यांच्या खेळाची भूमिका पाहतोय. हल्ला उठवलाय. आता बॉलरवरती देखील आपण पाहतो तशाच प्रकारचा अटॅक हव्यामध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट्समन अगदी आपण पाहतो आता डेंजर एंड कडे आणि हा झेल झाला असता. पहिला धक्का. सलामीची जोडी तोडण्यामध्ये यश फलंदाज बाद. पंधरा बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 21 रन्स धाव फलकावरती एक गड्याचा आपण मोबदला पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. ज्याची गरज होती तो ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळालाय. प्रणित पोपेटा यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. नयन पाटील यानं जर झेल टिपला तर मग प्रणित यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे त्या खेळाडूसाठी. इनामांची खैरात लागली जाते. तसेच आमचे भाऊशेठ पाटील यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून SPL 2025च्या 13व्या संस्मरणामध्ये आयोजन टीमच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. एकूण धावा झाले धाव फलकावरती 22. येणाऱ्या 15 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. नरेश ढवले या खेळाडूसाठी ते पारितोषिक आहे. 2 सिक्सेस जर या खेळाडूने लगावले तर भाऊशेठ पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं बक्षीस आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक रन तिकडे आलेल्या. सेकंड साठी जाण्याचा प्रयत्न आणि आपण पाहू शकतो की अगदी जस्ट अ सिंगल एक रन आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे चेंजेस होत आहेत स्कोरिंग मध्ये. अनालिसिस सुरू आहे. येणाऱ्या 14 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. रिमेनिंग 14 बॉल अँड रिक्वा 21 रन. मॅच कडे आपण वळत आहोत. स्लोवर बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा. इट्स अ बी मार्क बॉल. गेट रेडी फॉर द येस माफ करा आउटसाइड आपण पिचिंग पाहिली त्यामुळे हा नो बॉल. फ्रीची संधी असेल. 14 बॉल 20 ची गरज. ओ व्हॉट अ शॉट. टॉप शॉट. टॉप परफॉर्मर आणि षटकार. एक गडाचा मोबदला.
शक्यता इथे भासलेल्या आहेत. उर्वरित त्या खेळाचा हा भाग आहे ज्यामध्ये आपण पाहतोय इथून टीम तयार देखील असणार आहे. चांगला फटका, परंतु लेंथ अंतर कमी कापलं जातंय बॉलनं आणि झेल टिपला जाईल. अजून एक धक्का, कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी आहे, कारण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रवीण ढवले आलाय आणि प्रवीणनं विकेट संपादन करत अजूनही हल्ला बॉल जारी आहे हे सांगितलं. विकेट पडली आहे दुसरी आणि दुसरा धक्का आहे. अकरा चेंडू 14 धावा. सामन्याला अगदी आपण पाहतो शेवटच्या मोमेंट पर्यंत नेण्याचा प्रयत्न. कॅप्टन उत्तम पाटील सारा शिवकर कडून आपण पाहतो नेतृत्व केलंय. आज या संघाचं नेतृत्व करायचंय या हिशोबाने आहेत विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. ॲज अ बॉलर म्हणून त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 30 धावा झाले धाव फलकावरती. टोटल येणाऱ्या 11 बॉल मध्ये आता 14 रनची गरज आहे. हा चेंडू पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची रन मिळेल अतिरिक्तच्या स्वरूपात, ऍडिशनलच्या स्वरूपात धाव फलकाला ही धाव ऍड केली जाईल. टीमचं खातं जे आहे ते आता 1 धावेनं पुढे जाईल. संघाचं खातं जाऊन पोहोचलंय टोटल 31 या आकड्यावरती. बॉलिंग करते शिवशंभो 11. ओ लेट कट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश कारण व्हाईट बॉल आलाय. लाईन लेंथ वरती काम करणं महत्वाचं आहे. लाईन लेंथ यावरती आता अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि तेच घडतंय इथे मैदानाकडे. पुढचा बॉल आहे. रन्स कमी आहेत, ऑलरेडी रन्स कमी आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचे मी म्हणेन वाईट चेंडू फेकणे तुमच्यासाठी कदाचित खतऱ्याची घंटी ठरू शकते. उर्वरित आपण जर आता विचार केला धावांच्या ओघाचा तर मग येणाऱ्या 10 बॉल मध्ये 11 रन्स जिंकण्यासाठी आव्हानात्मक वाचल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या आरोही 11 या टीम समोर. शिवशंभो 11 हा संघ आपण पाहतो एका बाजूला मैदानात आतमध्ये खेळतोय. त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय तेवढ्याच ताकदीचा त्याच कॅलिबरचा संघ. 10 मध्ये 11 पाहिजेत. 33 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. डिफेन्सिव्ह हलक्या हाताने खेळलेत तिकडे. 1 रन मिळते, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा आता आपण इथे पाहतोय पूर्ण केल्या जात आहेत. नऊ चेंडू 9 धावांची गरज. या असेही सामने आपण डिफेंड होताना पाहिलेत, तर असे सामने आपण चेस होताना देखील पाहिलेले आहेत. इथे काय घडेल काय बिघडेल याकडे सर्व जरूर पाहतात. खेळ कसा होणार आहे याकडे जरूर सर्व पाहतात आणि हा डाव सुरू या मैदानामध्ये. बॅकफुटला जाऊन खेळलेत, जागा बनवली आहे लॉंग लेगच्या दिशेमध्ये. यूज इट, सिक्सर. सुपर बॅटिंग अटॅक स्मॅश करतोय. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळत. अजून एक विनिंग स्ट्रोक मॅन फ्रॉम शिवका. आरोही 11 टीमचा हा सलामीवीर बघा.